परवा पण एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये मी कोको कोला थम्सअपचं एक उदाहरण दिलं होतं. याशिवाय सांगितलं होतं की शहरातून तुम्ही जर तुमच्या गावातून बाहेर जाताय तर ज्या ठिकाणी जास्त बार आहेत त्या ठिकाणी जाल का एकच बार आहे त्या ठिकाणी जाल. तर त्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स मिळाला. चांगला इन द सेन्स सगळं पॉझिटिव्ह असं नाही. काही जणांनी चांगलं पॉझिटिव्ह बोलले, काही जणांना सेकंड जे उदाहरण दिलं ते आवडलं, काही जणांना ते आपल्या व्यवसायाशी रिलेटेड नाही असं वाटलं. ठीक आहे, परंतु त्याच्यावरती डिस्कस भरपूर झालं आणि चर्चा भरपूर झाली. आणि काही जणांनी मला सांगितलं की अशी काही उदाहरण असतील तर जरूर आम्हाला सांगा. तर त्यातलंच आज एक मी उदाहरण सांगतोय, जे मी ज्यावेळेस मी स्वतः एक 16-17 वर्ष मी बार आणि हॉटेल चालतोय कोरेगावमध्ये रेल्वे स्टेशनला आम्ही फूड्स. ज्यावेळेस त्या ठिकाणी असायचो त्यावेळेस कुणालाही म्हणजे असं हे बार व्यवसायाला किंवा हॉटेल व्यवसायाला लागू होतं असं नाही. कुठलाही व्यवसाय जर तुम्ही करत असाल आणि तुम्ही जर हा व्हिडिओ बघताय तर तुम्ही पण हे जे मी आता सांगतोय, जी टिप देतोय त्याचं पालन केलं तर नक्की तुम्हाला व्यवसाय वाढेल. ठीक आहे. आता मी हॉटेलमध्ये होतो, हॉटेलमध्ये बसायचो. मला असं वाटायचं की माझ्या गावातले कापड व्यावसायिक असतील किंवा किराणा दुसरवाला असेल, भांडी दुकानदार असेल, मोबाईल शॉपवाला असेल, तर त्यानं माझ्या इथं जेवायला यावं, विथ फॅमिली त्यानं माझ्या इथं जेवायला यावं असं मला वाटायचं. अरे तुम्ही माझ्याकडे जेवायला, तुम्ही वकील असू दे, डॉक्टर असू दे, त्यांनी माझ्या इथे जेवायला यावं असं मला वाटायचं. ठीक आहे, ही झाली माझा कन्सेप्ट. परंतु ज्यावेळेस माझ्याकडे पैसे आहेत आणि मला मोबाईल घ्यायचा आहे, माझं गाव कोरेगाव तालुक्याचं ठिकाण आहे, चला मोबाईल घ्यायला एक कोरेगाव नाही चांगली मिळत, चला सातारला जाऊ. कपडे, अरे यार इथे कपडे स्टायलिश नाही मिळत, चला सातारला जाऊ. बऱ्याच वेळा आपण असं विचार करतो. म्हणजे माझं दुकान कोरेगावमध्ये, माझं हॉटेल कोरेगावमध्ये. मला असं वाटतंय असं तर नाही की बाबा साताराहून अगदी खास प्यायला जेवायला तुमच्याकडे कोण येणार आहे. मेन कस्टमर हा येतील, पण तुमची क्वालिटी चांगली असेल, तुमचं नाव छान असेल, इव्हन आमच्या हॉटेलला यायची, आम्ही फूड्स नावाने यायची, साताराहून यायची लोक आवर्जून. ती गोष्ट असू दे, आपण रेग्युलर एक कॉमन उदाहरण घेतोय. ठीक आहे, माझं हॉटेल आहे, माझं दुकान आहे. मला असं वाटतं की माझ्या गावातल्या कापड दुकानदारांना माझ्याकडे यावं, किराणा मालवाल्यांना यावं, भांडी दुकानदारवाल्यांना यावं, डॉक्टरने यावं, वकिलाने यावं. आणि ज्यावेळेस मला कपडे खरेदी करायचे, मी काय करतो, अरे आपल्या इथे चांगले मिळत नाही, चला सातारला जाऊ. मला भांडी खरेदी करायची, लोक इथे मिळत नाही, सातारला जाऊ. मला किराणा माल भरायचंय, अरे इथं कुठे घ्यायचा, डीमार्टला जाऊ. होतं ना, डीमार्टला जाऊ, ट्रेंडला जाऊ, झुडिओला जाऊ, हे होतं. आणि मग तुम्ही असा विचार करता आणि मग त्या दुकानदारांना नसेल काय वाटत की बाबा माझ्या किराणा मालाच्या दुकानात हा हॉटेलवाला यावा. ठीक आहे, एक लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या लोकल ठिकाणी जेवढी शक्य तेवढी खरेदी लोकल करा. म्हणजे त्या दुकानदार पण तुमच्याशी अटॅचमेंट होईल आणि तो दुकानदार पण तुमच्याकडे नक्की येईल. एक छोटीशी टिप होती, जरूर विचार करायचा आणि कमेंट मध्ये सांगा. आवडलं तरी सांगा, नाही आवडलं तरी सांगा, कारण की ह्यातून मला मोटिवेशन मिळतं की पुढच्या अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायला. थँक्यू.